प्रजासत्ताक दिनाच्या प्रथमतः मी सर्वांना शुभेच्छा देईन। आणि आज आपण पाहतोय मैदानामध्ये वीरेवाडी चॅम्पियन ट्रॉफी दमदार आयोजन। मला वाटतं नामांकित स्पर्धा असेल ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्पर्धा, ज्याचा फर्स्ट प्राइज 1,00,000 रुपये प्रथम पारितोषिक आहे। आणि ही स्पर्धा चालू असताना काल पहिला दिवस झाला आणि आजचा हा दुसरा दिवस आहे। दुसऱ्या दिवसातला आजचा हा तिसरा सामना स्वतः यजमान खेळताना आपल्याला मैदानात पाहायला मिळतील। क्षेत्ररक्षण करताना वीरेवाडी संघ आणि त्यांच्या ऑपोजिट असेल तो जंगलवाडी संघ। जंगलवाडी संघाने पहिला सामना एक सामना जिंकलेला आहे। वीरेवाडी संघ आजच्या दिवसातला आपला पहिला सामना खेळतील या लीग स्पर्धेमधला। यापूर्वी झालेला सामना मॅन ऑफ द मॅच होता कल्पेश सपकाळ सर। आपण यायचं आहे आणि आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे। आणि त्या सामन्यामध्ये पराभूत झाला होता शिवनेरी जुगायवाडी संघ। जरी जुगायवाडी संघ पराभूत झाला असला तरी नाउमेद होण्याची आवश्यकता नाही आहे, कारण अजून आपल्याला चान्स आहे। लीगमध्ये स्पर्धा खेळवली जात आहे, त्याच्यामुळं आपण अजून जोमाने तयारी करावी आणि पुनरागमन कराल अशी अपेक्षा आहे। आणि चला जाऊया या मॅचच्या दिशेनं। माझ्यासोबत स्कोरर आहेत नामवंत स्कोरर, ज्यांची पूर्ण पाटण तालुक्यात ख्याती आहे, राहुल जाधव। आणि सोबत त्यांच्या राम बोरगे सुद्धा दुबई रिटर्न, असं मला आत्ताच कळलं की ते दुबई रिटर्न झालेत। एक मिनिट निलेश सर, अगदी वार्तालाप करतो थोडासा कल्पेश सपकाळ यांच्यासोबत। काय बोलाल आपल्या खेळीबद्दल? ॲक्च्युली पहिलं प्रथम मी वीरेवाड्याचं धन्यवाद करतो, कारण की ही टुर्नामेंट खेळण्यासाठी 2 महिने आम्ही वाट बघत होतो आणि अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या स्पर्धेमध्ये मागील वर्षी आपली टीम चॅम्पियन राहिली होती आणि सिरीजचा मिस्टर VCT आपण होता। या स्पर्धेमध्ये या सीझनमध्ये आज किताब पुन्हा पटकावला जाईल का? हो, आम्ही 100% प्रयत्न करू बक्षीसमध्ये जाण्याचा। शुभेच्छा देतो तुम्हाला देखील तुमच्या पुढील मॅचसाठी। जाऊया मॅचच्या आतमध्ये आणि मॅचची संपूर्ण रंजक कहाणी ऐकूयात सीताराम सरांच्या आवाजामधून। थँक्यू। हॅलो, धन्यवाद आकाश सर। सुंदर असा फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून मारलेला एक टप्पा चेंडू, 1 बाउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर। हा येतोय शुभम साळुंकेच्या बॅट मधून पहिला चौकार। सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। शुभम साळुंके आणि त्याच्या सोबत डाव्या हाताने फलंदाजी करणारा पाटण तालुक्यातील एक नामवंत खेळाडू आयकॉन आकाश मोहिते, मॅन फ्रॉम साळकेवाडी। वॉइस आहे जे मात्र पंचांजवळ कोणत्या तरी खेळाडूने दिलं होतं, ते पंचांनी आमच्या जवळ दिले। कोणाचं असेल तर ओळख पटवून घेऊन जायचंय। हॅलो हॅलो हॅलो, विशाल वरंडे वीरेवाडी संघाचा आयकॉन खेळाडू। आणि रिव्हर्सिव्ह अटेम्प्ट केला होता शुभम साळुंके यांनी आणि पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी। सुंदर अशी फलंदाजी पहिल्याही सामन्यात शुभम साळुंके यांच्याकडून पाहायला मिळाली होती। दुसऱ्या सामन्यात सुद्धा सुंदर अशी सुरुवात केलेली आहे शुभम साळुंके यांनी। पाहूया विशाल वरंडे उजव्या हाताने गोलंदाजी करतात। सुंदर असा फटका पुन्हा एकदा शुभम साळुंके यांच्या बॅट मधून चेंडू जातोय 1 बाउंड सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी। हा येतोय शुभम साळुंके यांच्या बॅट मधून तिसरा चौकार। सुंदर अशी फलंदाजी शुभम यांची पाहायला मिळते मैदानामध्ये। शुभम आणि आकाश मोहिते ही सलामीची जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते जाना 11 जंगलवाडी संघाकडून। आणि विशाल वरंडे यांच्यावर हल्ला चढवलाय शुभम यांनी, परंतु आता कमबॅक केलाय विशाल वरंडे यांनी। चेंडू निर्धाव जातोय विकेट किपर यांच्या हातात। धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नसेल, चेंडू निर्धाव। दोन्ही संघामध्ये तुल्यबळ खेळाडू पाहायला मिळतील। पाटण तालुका आयकॉन दोन्ही संघामध्ये 2-2 आहेत, असोसिएशनचे 1-1 आयकॉन आहेत। पुढचा चेंडू विशाल वरंडे यांचा शुभम साळुंके यांच्यासाठी। पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली येतोय, जेल होणार का? हो, आणि जेल झालाय आणि पहिला झटका लागलाय तो जाना 11 जंगलवाडी संघाला। शुभमच्या रूपामध्ये मोठा झटका लागलाय आणि खूप सुंदर असं कमबॅक विशाल वरंडे यांच्याकडून पाहायला मिळालं। 3 चौकार घेतल्यानंतर पुन्हा कमबॅक केलं, एक निर्धाव चेंडू टाकून दुसऱ्या चेंडूवरती बाद करण्यात यशस्वी ठरले विशाल वरंडे।
विरेवाडीचं युवा नेतृत्व सुनील जाधव या ठिकाणी यांचं आगमन झालंय. या आपलंही स्वागत आहे या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये. एका षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 12 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उमेश कोळेकर, हाही पाटण तालुका आयकॉन आहे. आयकॉन टू आयकॉन आपल्याला पाहायला मिळेल. पृथ्वीराज यादव ऑल इंडिया आयकॉन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे. पृथ्वीराज यादव टू उमेश कोळेकर. सध्या आकाश मोहिते स्ट्राईकवर असेल. हाय फुल टॉस. पाहूया पंचांचा इशारा येतोय. नो चेंडू असेल बिमार आणि पुढील चेंडू असेल तो फलंदाजासाठी फ्री हिट. आकाश मोहितेंना एक सुवर्ण संधी. आकाश मोहिते या अगोदरच्या सामन्यामध्ये फार काही करू शकले नव्हते, परंतु या सामन्यामध्ये त्यांच्याकडून अपेक्षा नक्कीच असतील. जाणे 11 जंगलवाडी संघाला, ते जंगलवाडी संघासाठी आयकॉन म्हणून खेळत आहेत आणि समोर गोलंदाजीसाठी आपण पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. पाहूया फायदा किती उचलतायत ते. चेंडू जातोय वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय नो चेंडू. दुसरा भीमर पृथ्वीराज यादव यांच्याकडून ऑल इंडिया आयकॉन आहेत. दोन चेंडू लगातार नो पृथ्वीराज यादव यांच्याकडून. आणि या ठिकाणी गोलंदाज बदलण्यात आलेला आहे, कारण लगातार दोन चेंडू हाय फुलटॉसचे असल्यामुळे क्रिकेटचा नियम आहे तो. आणि पाहूया नवीन गोलंदाज कोण येतोय. नवीन गोलंदाज सह्याद्री असोसिएशनचा आयकॉन खेळाडू रोहित सोमारडे. गोलंदाजीसाठी पाहतोय आपण रोहित सोमारडे. हरिभक्तपरायण दादासाहेब जाधव यांचंही या ठिकाणी आगमन झाले. त्यांचंही पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये मी स्वागत करतो. आकाश मोहिते, काही सुंदर असा चेंडू रोहित सोमारडे यांच्याकडून पाहायला मिळाला. चेंडू निर्धाव जातोय. धाव गोवण्याचा कोणताही प्रयत्न नसेल. बीट केला फलंदाजाला. रोहित सोमारडे आपल्या चतुर चालाक गोलंदाजीसाठी ओळखले जातात आणि तितकीच चांगली फलंदाजी करतात. त्यामुळे अपेक्षा असतील रोहित सोमारडे यांच्याकडून विरेवाडी संघाला. पुन्हा एकदा सुंदर असा फटका. क्षेत्ररक्षक खाली येतोय. झेल होणार का? झेल झालाय आणि सुनील जाधव त्या चेंडू खाली आले आणि सुनील जाधव यांच्याकडून अशी कधीही चूक होताना दिसत नाही. आणि दुसरा झटका आकाश मोहिते यांच्या रूपात जंगलवाडी संघाला लागलाय. आनंदाचा नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रकाश गुरव. आता मात्र प्रकाश गुरव यांना जबाबदारी घ्यावी लागेल, कारण दोन फलंदाज यांनी तंबूचा रस्ता धरलेला होता. ऑलरेडी पॅव्हिलियन मध्ये जाऊन बसलेत. त्यामुळे आता स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली पाहिजे. हो, सुंदर असा चेंडू खेळून काढलाय.
धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नसेल आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते रोहित सोमाराडे यांच्याकडून. रोहित सोमाराडे सह्याद्री असोसिएशनचा एक उगवता तारा. वा, पुन्हा एकदा फलंदाजाला बीट करण्यात यशस्वी रोहित सोमाराडे. पहा किती सुंदर गोलंदाजी रोहित सोमाराडे यांच्याकडून पाहिला. हीच तर खासियत आहे रोहित सोमाराडे यांची. दोन्ही बाजूला चेंडू टर्न करतात, ती कला आहे त्यांच्या बोटामध्ये. खराब चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा. लेग स्टंपच्या खूपच बाहेर फेकलेला चेंडू. रोहित सोमाराडे यांचा एक अतिरिक्त धाव जंगलवाडी संघाच्या खात्यामध्ये. पुढील चेंडू रोहित सोमाराडे यांचा प्रकाश गुरव यांच्यासाठी. वा, काय फटका खेळलाय. चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी. आता मात्र आपल्या खातं उघडलंय प्रकाश गुरव यांनी आणि हल्ला केला रोहित सोमाराडे यांच्यावरती. पहिला चौकार. हो, मी गप्प नाही बसणार. पहिल्या 2 चेंडूवरती शांत केलं होतं, परंतु त्यानंतर मोठा फटका खेळण्यात यशस्वी झाले ते प्रकाश गुरव. अशीच अपेक्षा मोठ्या फटक्यांची असेल संघाला प्रकाश गुरव यांच्याकडून. परंतु रोहित सोमाराडे सुद्धा काही कमी नाहीयेत, कमबॅक करू शकतात. पुन्हा एकदा मोठा खेळण्याचा त्याच दिशेला फटका होता. चेंडू समजला नाही. चेंडू निर्धाव जातोय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर जाना 11 जंगलवाडी संघाची धावसंख्या जाते ती 2 गडी बाद 23 धावा. 23 ऑफ 2 विकेट लॉस. नवीन गोलंदाज विरेवाडी एक्सप्रेस नावाने ओळखले जाणारे सुनील जाधव, अर्थात सोनिया टोपण नावाने त्यांना ओळखलं जातं. वा, सुंदर असा फटका उमेश कोळेकर यांच्या बॅटमधून. सुंदर अशी गोलंदाजी प्रात्यक्षिक पाहायला मिळते सुनील जाधव यांच्याकडून. पहिल्या चेंडूवरती एकच धाव घेण्यात यशस्वी उमेश कोळेकर. पटण तालुका आयकॉन आहेत, जंगलवाडी संघाकडून खेळतायत आणि त्यांच्यासोबत प्रकाश गुरव हेही आयकॉन आहेत. शॉर्ट पिच चेंडू, क्षेत्ररक्षक खाली येईल का, पोचेल का नाही, तोपर्यंत चेंडू जातोय एक बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय खणखणीत चौकार. प्रकाश गुरव यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा एक चौकार. सुंदर अशी फलंदाजी प्रकाश गुरव यांच्याकडून पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही आयकॉन खेळाडू खेळत आहेत आणि दोघांच्याकडून निश्चितच अपेक्षा असेल पुन्हा एकदा सुंदर असा फटका पाहूया. एक धाव नक्कीच मिळाली या ठिकाणी. दुसरी धाव घेईल का नाही, एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. सुंदर अशी गोलंदाजी सुनील जाधव यांच्याकडून. उमेश कोळेकर यांना चेंडू समजला नाही, चेंडू निर्धाव. आता मात्र मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल ते उमेश कोळेकर आणि प्रकाश गुरव यांच्याकडून. या इनिंग मधले काहीसे चेंडू शिल्लक राहिलेले आहेत, त्यामुळे मोठ्या फटक्यांची निश्चितच अपेक्षा असेल. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु तो फसला. चेंडूनी बॅटची हलकीशी कडा घेतली आणि एकच धाव
एका धावेवर समाधान मानावं लागेल. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी. सुनील जाधव, विरीवाडी एक्सप्रेस या नावाने त्यांना ओळखलं जातं. पुढील चेंडू, सुंदर असा फटका, कव्हरच्या दिशेमध्ये मारलेला फटका, खराब क्षेत्ररक्षण. त्या ठिकाणी चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी हा येतोय एक खणखणीत चौकार. पुन्हा एकदा 34 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 34. 2 गडी बाद जना 11 जंगलवाडी संघाची. पाहूया चौथं षटक कोणाला आमंत्रित करतात. कर्णधार सतीश जाधव. सुनील यांचे बंधू जितेंद्र जाधव जितू यांना आमंत्रित केलंय चौथ्या षटकासाठी गोलंदाजी करण्यासाठी. मूर्ती लहानपण कीर्ती महान जितेंद्र जाधव आणि त्यांच्या समोर असतील उमेश कोळेकर, पाटण तालुका इकॉन. शेवटचं षटक आहे. वा, सुंदर असा ब्लॉक होल टाकलेला चेंडू, परंतु सुंदर असा फटका. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय विरेवाडी चॅम्पियन ट्रॉफीचं. पहा, चेंडू हवेत आहे. सुंदर असा फटका, क्षेत्ररक्षक खाली होतं. जेल होणार का? आणि जेल झालाय. फलंदाज बाद प्रकाश गुरव यांच्या रूपात जना 11 जंगलवाडी संघाला तिसरा झटका. खूप सुंदर अशी गोलंदाजी. नवीन फलंदाज माफ करा, विनोद सावंत. आणि चेंडू निर्धाव गेला होता. धाव घ्यायची होती आणि उमेश कोळेकर यांना स्ट्राईक हवी होती, म्हणून धावबादच्या रूपामध्ये विनोद सावंत यांनी आपला बळी दिला. म्हणजेच त्यांची विकेट त्यांनी बहाल केली आणि ते 0 धावसंख्येवर परत जाताना नवीन फलंदाज प्रदीप साळुंके विनोद यांची जागा घेतील. शेवटचा षटक आहे जितू यांचा आणि काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते जितू यांच्याकडून. कर्णधारांनी टाकलेला जो निर्णय होता तो निर्णय सार्थ ठरवत असताना आपल्या संघासाठी जितू जाधव, सुनील यांचे लहान बंधू आहेत. असं फार कमी ठिकाणी पाहायला मिळतं की 2 बंधू एकाच टीम मध्ये का खेळताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने खेळायला चेंडू. 1 धाव तर निश्चितच मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? विकेट किपरच्या हातामध्ये थ्रो, परंतु थ्रो येण्यापूर्वी 2 धावा निश्चितच पूर्ण केल्या. आणि सुंदर गोलंदाजी, मोठे फटके खेळण्यापासून थांबवलंय उमेश कोळेकर यांना. पहा किती सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते जितेंद्र जाधव याची. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू हवेत, एक क्षेत्ररक्षक खाली येतोय. झेल होणार का? हो, आणि जेल मिस झाला. याच्या अगोदर त्याच क्षेत्ररक्षकाने झेल घेतला होता, परंतु आता नाही. आता रनआउटची धावबादची संधी असेल आणि फलंदाज बाद. स्वतः आता पाहूया कोण फलंदाज बाद आहे.
षटकामध्ये पाहायला मिळाली. समोर विजय साळुंके. वा सुंदर असा फटका पॉइंट आणि गलीमधून चेंडू गेला. एक धाव निश्चितच पायाने अडवण्याचा प्रयत्न होता सतीश यांचा. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. पाहूया तिसरी धाव होणार का पूर्ण. तिसरी धाव पूर्ण झाली. चौथ्या धावेसाठी धावलेत प्रदीप साळुंके. थ्रो स्ट्राईक एंड वरती झालेला आहे आणि रनआउटची संधी आहे. पाहूया आणि पंचांचं बोट आकाशाकडे. परंतु चौथ्या धावेसाठी बाद होताना विजय साळुंके. परंतु हा सुंदर असं बिटवीन रनिंग विथ द विकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. जिथे एकच धाव खर्च करायला पाहिजे होती त्या ठिकाणी 3 धावा धाव. मैदानात पाठवायचे आहेत. विरेवाडी संघ क्षेत्ररक्षण लावून झालेलं आहे ऑलरेडी. कृपया सहकार्य करायचे. 2 फलंदाज मैदानात पाठवा. पहा विरेवाडी संघाकडून सलामीसाठी दोन्ही आयकॉन आलेले आहेत मैदानामध्ये. असं पहिल्यांदा पाहताना होत असेल की दोन्हीच्या आयकॉन ओपन करताना पाहता येते. पृथ्वीराज यादव आणि विशाल वरंडे. पाहायला गेलं तर यानंतर होणारी मॅच जुगायवाडी विपक्ष करण जोशी संघ टॉस विन झाले. आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू. ही मॅच संपल्यानंतर लगेचच कॅप्टन अँड कंपनी आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर करणार आहोत. धन्यवाद आकाश सर. आणि गोलंदाजीसाठी पाहायला गेलं तर जंगलवाडी संघाकडून पहिलं षटक घेऊन येत आहेत आकाश मोहिते. डाव्या हाताने गोलंदाजी करतायत. पृथ्वीराज यादव आणि विशाल वरंडे दोन्ही पाटण तालुका आयकॉन आहेत. आणि त्यांच्या समोर असेल तर आकाश मोहिते पाटण तालुका आयकॉन. आयकॉन टू आयकॉन सामना पाहायला मिळेल आपल्याला. पृथ्वीराज यादव
काय सुंदर असा फटका खेळला आहे पृथ्वीराज यादव यांच्या बॅट मधून पहिला चेंडू आणि आपला आणि संघाचं खातं खोललंय 4 धावेनी फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने सरळ दिशेला सलगचा तिसरा चौकार पृथ्वीराज यादव पाहायला गेलं तर का ऑल इंडिया आयकॉन म्हणून बोललं जातं का महाराष्ट्रातल्या सर्वोत्कृष्ट स्पर्धा हा खेळत असतो त्याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आपण पाहतोय प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय तोच पृथ्वीराज यादव पहिल्या 3 चेंडूवरती आकाश मोहितेवरती 3 मोठे फटके खेळतोय 3 चेंडू पूर्ण संघाची धावसंख्या धाव फलकावरती 12 धावा आता राहिले 3 चेंडू याच्यावरती काय घडेल विक्रम रचला जाईल का रेकॉर्ड उभा केला जाईल का फटका खेळलाय खोलवर टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक असेल त्या दरम्यान चूक घडते याच्यावरती काय होणार आहे 2 तर धावा पूर्ण केल्या तिसरीचा कॉल आहे तिसरी देखील विशाल आहे तर पूर्ण करणार जरूर पूर्ण करणार विशालच्या माध्यमातून तिसरी देखील पूर्ण केली जाते आणि या 3 धावेंनी धाव फलक पुढे जाणार आहे आणि संघाची धाव संख्या धाव फलकावरती 15 धावा 4 चेंडू पूर्ण 15 धावा आतापर्यंत पृथ्वीराजला पाहिलं आता विशाल वरंडे पहिल्या 2 ओव्हर मध्ये मॅच संपवायची काय असा यांचा मात्र प्लॅन आहे अगदी 4 धावेने धाव फलक जातो 19 वरती चेंडू पूर्ण झालेत 5 आता देखील शेवटचा चेंडू असेल ज्या पद्धतीत पहिल्या षटकामध्ये आक्रमण केलंय असं वाटतंय की 2 षटकामध्ये खरोखर सामना संपवतील कारण पहिल्या षटकामध्ये आक्रमण केलेलं आहे ते दोन्ही फलंदाजांनी सुरुवातीला हल्ले केले ते वा पुन्हा एकदा सुंदर असा फटका क्षेत्ररक्षक असेल डीप रिजन मध्ये विजयने चेंडू फील्ड केलाय म्हणजे या चेंडूवरती ते सिंगल रन ओव्हर संपते पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय संघाची धावसंख्या धाव फलकावरती 20 धावा आता मात्र अर्धा पल्ला पार केलाय दुसरी ओव्हर कोण येणार आहे धावत यायचंय त्या सामन्याला आपल्याला आजचा फायनलचा दिवस आहे बरेचसे सामने खेळवायचे आहेत सेमीफायनल फायनल हे 2 सेमीफायनल आणि एक महत्वाचा ग्रँड फिनाले हाही खेळवायचा आहे त्यामुळं ग्रँड फिनालेला आपल्याकडे भरपूर पुरेसा असा वेळ असावा त्यामुळे सर्व खेळाडूंनी विनंती असेल सर्व खेळाडूंना की वेळेचं भान ठेवा दुसरं षटक घेऊन शुभम साळुंके मैदानात 44 धावांचा पाठलाग करताना विरेवाडी संघ 2 आयकॉन मलंदाजीसाठी मैदानात सलामीला आले होते आणि दोघांनी सुंदर अशी सुरुवात केली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावसंख्या संघाची एकही गडी बाद नाही अजून दोन्ही फलंदाज मैदानात आहेत वेळेचं बंधन ठेवा सर्वांना सूचना असेल आयोजकांकडून आम्हाला तशी सूचना आली की वेळेचं बंधन आहे शुभम साळुंके
त्यांच्या समोर असेल विशाल वरंडे. वा सुंदर असा फटका मिडविच्या क्षेत्रामधून चेंडू जातोय एक बाउंस सीमारेषेच्या बाहेर. कणकणीत चौकार शुभम साळुंके यांच्यावरती विशाल वरंडे यांच्या बॅटमधून. धाव संख्या धाव फलकावरती 28 धावा. यानंतर होणारी मॅच जुगायवाडी आणि करंजोशी संघ आपण देखील तयार राहायचं आहे. स्विच इट वेगाने मात्र चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. चला शुभम साळुंके यांचा पुढचा चेंडू समोर असतील ते विशाल वरंडे ऐकॉन पाटण तालुका. राईट होणारा चेंडू चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे झेल एका हातामध्ये टिपले. निलेश सर आपण पाहतो त्या दरम्यान तैनात होते आणि विशाल देखील बाद होतोय. एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. विशाल वरंडे बॅक टू दी डग आउट. आता येणारा नवीन बॅटर कोण असेल थोडस स्पीडअप घ्या. नवीन बॅटर या. असोसिएशनचा आयकॉन आहे मॅन फ्रॉम धायटी. वा काय रिव्हर्सिप मारलाय. ही खासियत आहे रोहित सोमारडे यांची. चेंडू जातोय वन बाउंड चौकार. रोहित सोमारडे आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती हल्ला केलाय शुभम यांच्यावर. आणि जंगलवाडी संघाचा दुसरा सामना असेल. पहिल्या संघामध्ये विजयी झाले होते आणि आता थोडंसं चिंतेचं वातावरण जंगलवाडी संघासाठी पाहायला मिळतंय. 2 षटकं 32 धावा 1 गडी बाद झाला विरेवाडी संघाचा आणि काहीच्या 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असेल विरेवाडी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आणि काहीचं चिंतेचं वातावरण असेल ते विरेवाडी संघामध्ये. आणि नवीन गोलंदाज 3ऱ्या षटकाची जबाबदारी पाहायला मिळेल कोणावरती.
प्रकाश गुरव. प्रकाश गुरव असोसिएशनचा आयकॉन, मॅन फ्रॉम सावरगर. पाहायला गेलं तर 12 धाव्यांची गरज होती, आता मात्र वाईड म्हणजे 11 धाव्यांची गरज असेल 12 चेंडूमध्ये. विचार करायचा गेला तर पृथ्वीच्या 2 चेंडूंचा खेळ आहे, परंतु दुसऱ्या बाजूने प्रकाश गुरव देखील आलेत. हेच धावा रोखण्यासाठी उमेश कोळेकर आणि प्रकाश गुरव यांच्यामध्ये चर्चा झाली होती. चेंडू हवेमध्ये, परंतु नो मॅन्स लँड मध्ये देखील फायनल एक रिजन पूर्णपणे रिकाम आहे. क्षेत्ररक्षक दोघे धावतायत, परंतु विजयी चेंडू नाही आहे. चेंडू आतमध्ये ढकलला गेलाय. चेंडू आतमध्ये ढकलला जातोय आणि अगदी 10 धाव्यांची गरज असेल. आता मात्र 11 चेंडूमध्ये हा रोहित सोमरडे ज्यानं मात्र सह्याद्री क्रिकेट आशियाचं क्रिकेट गाजवून सोडलंय. अगदी अष्टपैलू खेळाडू, गोलंदाजी चांगली राहिली, फलंदाजी आल्या आल्या स्विच हिट फटका अगदी तो मात्र डी पॉइंट रिझन वरती खेळला होता, तोच रोहित सोमरडे. फुल टॉस, बैठा फटका रोहितच्या बॅट मधून क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून सरळ 6 धाव्यांसाठी येतोय. घनाघाती प्रहार. वेलकम डीजे सॅम. चेंडू हवेमध्ये, आता क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडली जाते म्हणजे रोहित सोमरड्याचा खेळ संपला जातोय. विकेट गमावली जाते. विजयासाठी फक्त 4 धाव्यांची गरज असणार आहे. नवीन बॅटर या धावत कोणी या 4 धावा फक्त रचायचे आहेत आणि त्या सहजरित्या रचल्या देखील जाऊ शकतात. यानंतर होणारी मॅच आपण तयार राहायचंय. करण जोशी आणि जुगायवाडी. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दमदार एंट्री होते या सह्याद्री क्रिकेट आशियाचा चॉकलेट बॉय शुभम जाधव उर्फ लाल्या मैदानाच्या आतमध्ये आलाय. सरळ दिशेने फटका खेळला जातो. लाल्याच्या बॅट मधून डीप रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउंस चेंडू फील्ड करतोय. फक्त सिंगल रन. आता 3 धाव्यांची गरज असेल. 8 चेंडू मध्ये 3 धाव्यांची गरज. एक मोठा फटका, मॅच फिनिश. एक मोठा फटका, मॅच फिनिश. फिनिशरचं रूप धारण केलंय बॅटर पृथ्वीराज यादवच्या माध्यमातून येतोय विजयाचा षटकार. विजयाला गवस निघालेला षटकार. अभिनंदन टीम विरेवाडी.